नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सकाळलाच शेतामध्ये जात आहे. कारण की आज शेतकरी मित्रांनो, जे काही आपण तुषार सिंचनद्वारे तणनाशक मारलेलं होतं ते आता राहिलेली जी फवारणी आहे, पाऊस आला 20 तारखेला, 19-20ला फवारणी केलेली होती आणि जी काही राहिलेली फवारणी आहे ती आज पूर्ण करूया आपण. तर आजही मी रायकत्तर आहे कपाशी पिकामध्ये. तर आज संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर औषध कसे तयार करायचे, कशा पद्धतीने मारायचं, कोण्या नोजलनं मारायचं, तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. तर जर व्हिडिओ जर आवडला शेतकरी मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर सुरू करूया आपल्या आज या व्हिडिओला. तर आपलं शेत आता जवळच आहे शेतकरी मित्रांनो, येईलच. तर अगोदर जे आपण तणनाशक मारलेलं होत तोही रिझल्ट दाखवतो मी आता. आणि शेतकरी मित्रांनो, आज जे आपण तणनाशक मारू 24 तारखेला, त्याचा पण रिझल्ट आपल्याला 4थ्या दिवशी दिसणार, म्हणजे 28 तारखेला रिझल्ट दिसणार. तर पाहूया आपण जे 19-20ला मारलेलं होतं ते रिझल्ट बघा आता काय आहे ते. काही 6 दिवस झालेले आहे बघा. शेत आलंच आहे शेतकरी मित्रांनो, आपलं हे शेत आहे समोरचं. आपलं शेत रोड पासून एक वावर अंदर आहे शेतकरी मित्रांनो, जास्त दूर नाही आहे, फक्त एक वावर. बघा आलेच आहे आपल्या शेतात. हे बघा, हे आपलं शेत बघा. हे बघा 19 आणि 20 तारखेला आपण तणनाशक मारलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने रिझल्ट मिळाला. 6 दिवस 6वा दिवस आहे बघा. पूर्ण तणकट नाहीसे झालेला आहे शेतकरी मित्रांनो. तर हे आपण कसं मारलं, तुषार सिंचनचं ओलीत करून मारलेलं आहे आता बघा. तर आता इकडेही आपण मारणार आहोत. तिकडे बघा, हे बघा इकडे मारणार आहोत. इकडे मारून झालेलं आहे आणि इकडे तणनाशक मारणार आहोत. हे बघा, हे बघा शिप दिसत आहे तुम्हाला. हे बघा पाईप टाकलेलेच होते, पाऊस नव्हता आला तर आता इकडून मारणीला सुरुवात करायची आहे आपल्याला. बघा ड्राम तिकडे आहे, म्हणजे इकडून मारत नेलं की आपण ड्राम जवळ येतो. तर आता आपण औषध तयार करूया शेतकरी मित्रांनो. आणि पंप कोणता घेतला मी, 16 लिटरचा, ते पण दाखवणार. कारण की 16 लिटरच पाणी पाहिजे आपल्याला, जास्त नाही. आणि तू बॅटरीवरचे पंप 18 लिटर 20 लिटरचे पण आहे. 20-22 लिटर पाणी बसतात त्याच्यात. ते पंप नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला पाहिजे 16 लिटरचे पंप. आणि माझं 16 लिटरचंच आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. औषध किती टाकायचं, काय करायचं ते पण सांगू. चला तर आलोच आपण आता. हे बघा ड्राम भरूनच आहे. लाईन 8:30ला येईल. पाणी त्या दिवसच आहे. अर्धा ड्राम भरून आहे बघा. हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त आहे. तर आपण इथे औषध ठेवूया. हे पाणी पिण्याचं बॉटल इथे ठेवूया. बकेट पण आहे, स्टूल पण आहे बघा. इकडे पण मारलं होतं शेतकरी मित्रांनो, हे 20 तारखेचा. इकडे पण रिझल्ट आहे, म्हणजे इकडे पण शीप आहे. हे बघा आपण तुषार पाणी देऊन मारलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो,
या नोजलनी आपल्याला मारायचे आहे मिरा 71 या नोजलनी बघा. आणि पंप माझं बघा 16 लिटरच आहे. हे बघा 16 लिटर पंप बघा 16 लिटरचा आहे. दमनचं पंप आहे बघा. 16 लिटरच पाणी बसते याच्यात. आणि याच पंपाने याच नोजलने तुषार सिंचन आपलं फवारणी करायची आहे बघा. तर आपण हे ओपन केलेलं आहे. तर आता सर्वप्रथम आपण पाणी घेऊया शेतकरी मित्रांनो. बघा हे वरचा पाणी आहे. आपण हे पाणी काढून टाकूया कारण की पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा. याच्यात थोडी माती आहे शेतकरी मित्रांनो. माती पण आपण धुवून टाकूया. बघा बकेट स्वच्छ आहे. आता हा आपला डब्बा आहे बघा. आपल्याला शेतकरी मित्रांनो 1 लिटर आहे आपलं तणनाशक म्हणजे 1 किलोग्राम बघा. हे आपलं ॲक्सेलचं 1 किलोग्राम आहे का नाही. तर हे आपण औषध बघा कसं तयार करायचं. आपल्याला आता ह्या अर्धा लिटर आहे, अर्धा लिटर डब्बा आहे. आपल्याला हे मोजून टाकायचं आहे याच्यात. 1 2 3 4 5 फुल भरून टाकायचं आहे. 6 7 8 9 10 11 12 13. आता हे 13 झालेले आहे. तर आता हे 13 डबे पाणी झालं शेतकरी मित्रांनो. आता हे मेरा 71 याच्यामध्ये टाकायचं आहे बघा. आपण टाकूया. हे बघा आपण याच्यात मेरा 71 टाकूया पूर्ण. याच्यात टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो. 5 मिनिट असंच राहू द्यायचं आहे. तसंच राहू द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. ते मुरणार. 2 ते 3 मिनिटही राहिलं तरी भरपूर आहे. ते पूर्ण मिळून झालं की यानं आपल्याला काडीनं फिरवायचं आहे. थोडं थांबायचं आहे शेतकरी मित्रांनो. नाहीतर लगेच जर फिरवलं त्याच्या शेवड्या आहे ना शेतकरी मित्रांनो त्या पूर्ण विरघळत नाही. तर हे आपण 20 तारखेला मारलेलं आहे इकडे. हे बघा हे तणनाशकचाच आहे. हे बघा पूर्ण दुधी भाजलेली आहे आणि आपल्या कपाशी पिकावर कुठलाच असर नाही. बघा हे कपाशी आहे आपली. बघा हे कपाशी आहे, छावा कपाशी आहे. आजच्या तारखेला 1 महिन्याचा कालावधी पूर्ण होतो बघा. 1 मंथ हे बघा आहे.
तर पाणी ही स्वच्छ पाहिजे शेतकरी मित्रांनो. बघा पाणी हे आपलं स्वच्छ आहे, पाणी भरपूर आहे आपल्यासाठी. आपल्याला हे पाणी आहे 8 डब्बे पाणी आहे आपल्या लाईन येपर्यंत पुरते आपल्याला. तर बघा पांढरं फेस आलेलं आहे, आता हे मुरलेलं आहे. तर लगेच आपण हे ढवळून घेऊया. बघा पंधरा मिनटं असं ढवळायचं आहे शेतकरी मित्रांनो. ढवळल्यानंतर काही वेळाने हे हिरवं तयार होतं, हिरवं पाणी तयार होतं. आता सध्याच आपल्याला पांढरं दिसत आहे, पांढुरकं थोडंसं हिरवं दिसत आहे. पूर्ण खाली जे आहे असं खाली बुडातून लावायची आहे, असं फिरवायचं आहे. आता हे फिरवलं अजून राहू द्यायचं थोडा वेळ. आणि आपलं जे पंप आहे, पंप खोडून याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. बघा बकेट आपली अंदर गेली आहे ड्राम मध्ये, नंतर काढूया तिला, तोपर्यंत ह्या डब्याने टाकूया. तर ह्या पहिले औषध टाकायच्या अगोदर पंपातनी पाणी टाकायचं. पाच लिटर हे बघा पाणी टाकलेलं आहे आपण. तर आता आपण मगाशी जे औषध टाकलं आहे शेतकरी मित्रांनो मिरा 71, आपण आता या पंपाने या डब्याने 13 डबे पाणी घेतलेलं आहे. आता हे 13 पंप 16 लिटर पाण्याने फवारीचे. तर एका पंपाला 76 ग्रॅम येतं, 76-77 ग्रॅम पर ग्रॅम आपलं मिरा 71 येते शेतकरी मित्रांनो. आणि हे एक पंप आहे 16 लिटर, याच्यात आता एक एक माप टाकत राहायचं. याच्यात पहिले पाणी टाकायचं पंपात, नंतर हे टाकत राहायचं. आणि फवारणी कशी करायची शेतकरी मित्रांनो, 1 2 3 4 एका पंपात 4 पोटे झालेच पाहिजे. आणि नौजल आहे ही बघा, मी दाखवणार आहे, नौजलही दाखवणार आहे कशी फवारणी आहे. तर बघा हे बघा हिरवं पाणी आलं, हे बघा अजून हिरवं पाणी येईन शेतकरी मित्रांनो. हे बघा हिरवं आलं का समजून जा हे पूर्ण तयार झालेलं आहे. बघा आता हे तयार झालेलं आहे. आता हे बघा हिरवं हिरवं आलेलं आहे, अजून याच्यापेक्षा कलर येईन हिरवा. आता आपण एक माप घेऊन आता हे याने असं करून बघा, आता फुल माप घ्यायचं आहे. बघा आहे, आता याच्यात टाकायचं आहे. थोडं शिकणोती असं थोडंसं घ्यायचं याच्यात बस. आता आपला हा डब्बा भरलेला आहे आणि याला फुल भरायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो पंप फुल भरलेला आहे आपलं. बघा असं फुल भरायचं
आणि पंप आपलं 16 लिटरच आहे, 16 लिटरपर्यंत भरायचं बघा. आणि नवजल हे तर आपली अशी औषध याप्रमाणे मिक्स केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता फवारणी बघूया, फवारणी ही नवजल पाहूया आपण. तर चला तर पाहूया आपण आता फवारणी. अशा प्रकारे स्लोली हे बघा, इथून इतर जायचं आहे बघा. आई असं फवारायचं हे बघा, हळू. हवा नाही आहे, सकाळीच यायचं आहे फवारायला हे बघा. पराठीवर उडत नाही हे बघा. आपण 2 साईडनं फवारणी म्हणजे डवरणी केलेली होती हे बघा. कुठल्याच उडत नाही हे बघा. आणि असं सायलेंटलीच फवारायचं. बरोबर 4 पोटे होते तुमचे बघा. हळूहळू बघा. आज वातावरणही मोकळं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा. कितीही मोठी दुधी असली असं पराठीवर उडू द्यायचं नाही बघा. हळूहळू याच पावलाने नवजल हेच वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा. पूर्ण ओली होते दुधी, आपल्याला ओली करायची आहे. आणि धुंदरा नाही आहे काहीच, पूर्ण पाणी पडत आहे बघा. उडतं काय कॉटनवर? हुड नाही, काही नाही, बिना हुडणे बघा. आरामशीर, हवा नाही, काही नाही. म्हणून मी सकाळीच आलो, 6 वाजता वावरात आलो शेतकरी मित्रांनो बघा. अशी फवारणी केली आहे शेतकरी मित्रांनो. आता हे तुम्हाला कसा वाटला आजचा या व्हिडिओ? तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण. धन्यवाद.